नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र. नमस्कार, मी सेजल अभिजित श्वेतचंद्र आणि हा आमचा आरशिव अभिजित श्वेतचंद्र. तर आपल्या सेजल अभिजित या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही आता हा ब्लॉग बनवत आहोत. पावसाची सुरुवात झालेली आहे. काय म्हणतात ती जांभळं जास्त आली त्यामुळे पाऊस कमी पडेल असं म्हणता म्हणता पावसाने खूप मोठा जोर लावलेला आहे आणि धुवाधार त्यांनी बॅटिंग केलेली आहे. आणि 4-5 दिवसांच्या धुवाधार बॅटिंगनंतर आता थोडी पावसाने विश्रांती घेतलेली आहे. आणि पाऊस म्हटलं की आपल्याला दहीहंडीचे वेध लागतात, मग गणपतीचे वेध लागतात. तर तसंच आम्हाला सुद्धा गणपतीचे वेध लागलेले आहेत आणि गणेशोत्सवाचे वेध लागलेले आहेत. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण गणपती बुक करायला जाऊया, पाहायला जाऊया आणि त्यातला कुठला गणपती आपल्याला आवडतोय ते आपण बघूया. चला तर मग. प्रत्येक मूर्ती सुंदर असते आणि मूर्तिकार प्रत्येक मूर्तीत आपला जीव ओतत असतो. पण तरीही एक मूर्ती अशी असते जी पाहताच मन म्हणतं, हाच आपला बाप्पा. असं वाटतं हा बाप्पाच आपल्याला हाक मारतोय, मला तुमच्या घरी घेऊन चला, यंदा मी तुमच्याकडे येतो. गणपती आपण निवडतो असं आपल्याला वाटतं, पण खरं सांगायचं तर बाप्पाच प्रत्येक वर्षी आपलं घर निवडत असतो. हे आमचे मालक आहेत आणि मालकांचा खूप मोठा कारखाना आहे आणि नेहमी ते आम्हाला चांगल्या मूर्ती सजेस्ट करत असतात आणि खूप चांगली आखणी असलेल्या मूर्ती इथे असतात. त्यामुळे देवाच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने मला असे मूर्तिकार सापडलेले आहेत की जिथे चांगली आखणी मिळते. कारण मला असं वाटतं मूर्तीमध्ये पहिला जीव कुठे असतो तर आखणीमध्ये, आणि ती आखणी मालकांच्या प्रत्येक मूर्तीमध्ये असते. जीव ओतून ते काम करत असतात. त्यामुळे ते लाईव्हपणा, म्हणून नेहमी मी इथे येतो आणि आम्ही मूर्ती बघत असतो. एकदा येतो, दोनदा येतो, तीनदा येतो, चारदा येतो, त्यांना खूप त्रास देतो आणि मग फायनली एक मूर्ती अशी जी स्वतःच म्हणते की मला तुझ्या घरी यायचं आहे आणि मग ती मूर्ती घरी घेऊन आम्ही जातो आणि मग ती आपसुकच सगळ्या तुम्हाला आवडते आणि मग सगळ्यांनाच आवडते. गणपतीची मूर्ती बुक करणं म्हणजे फक्त आवडलेली मूर्ती निवडणं असं नाही, त्यामागे काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट, आधी ठरवा कोणत्या प्रकारची मूर्ती हवी आहे. सर्वात आधी घरातील जागा, सजावट आणि परंपरा लक्षात घेऊन मूर्तीचा आकार ठरवा. मूर्ती अशी असावी की तिची प्रतिष्ठापना आणि विसर्जन दोन्ही सहज आणि सुरक्षित होईल. दुसरी गोष्ट, मूर्तीची गुणवत्ता तपासा. मूर्तीमध्ये कुठेही तडे नाहीत ना, रंगकाम स्वच्छ आहे का, डोळ्यांची रचना, हात, मुकुट आणि सर्व बारकावे व्यवस्थित आहेत का हे नक्की पहा. तिसरी गोष्ट, मूर्तिकाराशी संवाद साधा. जर तुम्हाला मूर्तीमध्ये काही बदल हवे असतील, रंगसंगती असेल, ऑर्नामेंट्स असतील, तर त्या संदर्भात मूर्तिकाराशी चर्चा करा. मूर्ती कधी तयार होईल, कधी घ्यायला यायचं हे आधीच विचारून घ्या. चौथी गोष्ट, बुकिंगची पावती घ्या. बुकिंग करताना पावती किंवा नोंद नक्की घ्या, त्यामुळे पुढे कोणताही गैरसमज होणार नाही. आणि त्यातच महत्त्वाचं, पावती मिळाल्यावर त्या पावतीचा एक फोटो तुमच्या मोबाईलमध्ये काढून ठेवा. कारण जेव्हा तुम्ही गणपती घ्यायला याल तेव्हा कदाचित जर तुम्ही पावती विसरलात तर त्याचा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये अवश्य असेल. पाचवी गोष्ट, वाहतुकीच्या व्यवस्थेचा विचार करा. मूर्ती शाळेपासून तुमचं घर किती दूर आहे आणि त्या रस्त्यात खड्डे तर नाही ना याची पडताळणी करा. जर खड्डे असतील तर पर्यायी मार्गाचा विचार करा, जेणेकरून त्या दिवशी तुमची गैरसोय होणार नाही. आता पाचवी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही गोष्ट आहे श्रद्धेची. मूर्तिशाळेमध्ये शेकडो मूर्ती असतात, पण ह्या शेकडो मूर्ती बघताना एक अशी मूर्ती जी पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हाच आपला बाप्पा. तो बाप्पा त्याच्या डोळ्यातून मला तुझ्या घरी यायचंय हे सांगत असतो. ही भावना शब्दात सांगता येत नाही. म्हणून फक्त डिझाईन, रंग किंवा आकार पाहू नका. मनाला जी मूर्ती भावेल तिची निवड करा. सरते शेवटी हा वैयक्तिक श्रद्धेचा आणि अनुभवाचा भाग असतो. मूर्ती बुक करतानाच्या टिप्स लक्षात घ्या. शक्यतो लवकर बुकिंग करा.
पर्यावरणपूरक मूर्तीला प्राधान्य द्या. मूर्ती वाहून नेताना काळजी घ्या. घरातील सर्वांच्या संमतीने मूर्ती निवडा. बुकिंग नंतर मूर्ती उचलण्याची तारीख निश्चित करा. आम्ही आमचा बाप्पा बुक केलाय बरं का. तो कोणता असेल हे जर तुम्ही ओळखलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही मूर्ती निवडताना कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देता तेही आम्हाला लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.